इंदापूर तालुक्यातील ऐतिहासिक व श्रद्धास्थळ असलेल्या श्री क्षेत्र नंदिकेश्वर महाराज मंदिरात कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणे मामा यांनी सहपत्नीक अभिषेक करून दर्शन घेतले। या प्रसंगी मंदिर परिसरातील नीरा नदी पुरापासून संरक्षणासाठी 5 कोटी रुपये खर्चाच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन माननीय भरणे मामा यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। यावेळी उपस्थितांना दत्तात्रय भरणे यांनी मार्गदर्शन केले। तुम्हा सर्वांना माहिती आहे की माझी कामाची पद्धत थोडी वेगळी आहे। मला एखाद्या कामाचा शो करायचा, एखाद्या कामाची जाहिरात करायची, कुठेतरी पुढे टीव्ही समोर मीडिया समोर जायचं हे मला पहिल्यापासून आवडत नाही। परंतु आता कृषी मंत्री झाल्यामुळे थोडासा मला तिथं पकडलं जातंय। ही गोष्ट खरी आहे, कारण का जबाबदारी मोठी याची जाणीव आहे मला। शेवटी शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या समस्या काय तुम्हा सर्वांना माहिती आहे की मी सकाळी उठल्यानंतर मला शेत दिसतं आणि झोपाय गेल्यानंतर सुद्धा शेत दिसतं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कशा सोडवल्या जातील, कुठले निर्णय शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून घेणे हिताच आहे हे माझ्यासारख्याला जाण असल्यामुळे भविष्य काळात मी तुम्हाला एवढं सांगतो, नंदिकेश्वराच्या साक्षीनं मंदिराच्या देवासमोर सांगतो, जेणेकरून या विभागाच्या माध्यमातून माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचं जे चांगले निर्णय असतील तो घेण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करील। हा पण शब्द आज तुम्हा सर्वांना बंधून देतो। आज मला खरं तर निश्चित प्रकारे मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, माझे चुलते असतील, माझे वडील असतील आणि तुमच्या सर्वांमुळे माझ्यासारखा कार्यकर्ता, मला कधीही माझ्या स्वप्नात पण वाटलं नव्हतं की या राज्याच्या एवढ्या मोठ्या ज्या राज्यामध्ये जी मोठी 5 पद, त्या 5 पदामध्ये मला जाण्याचा योग मला तो मिळेल, तो मिळाला। आणि बंधूंनो, निश्चित प्रकारे अडचणी खूप आहेत, प्रश्न खूप आहेत याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असल्यामुळं निश्चित प्रकारे आपण सगळेजण ते काम करण्याचा प्रयत्न करू। मला तुम्हाला या निमित्ताने एकच सांगायचंय, तुम्हा सर्वांनी जे काम करतोय तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मला पाहिजे। पूर्वी मी आमदार होतो किंवा क्रीडा मंत्री असताना मला कुठेही कार्यक्रमाला तालुक्यामध्ये जाता येत होतं, तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मला भेटी देता येत होत्या। परंतु तुम्ही मला आता समजून घेतलं पाहिजे बाबांनो। शेवटी जरी मी तुमच्या कार्यक्रमाला आलो नाही किंवा सुखदुःखात आलो नाही, याचा अर्थ माझं प्रेम तुमच्यावरती नाही असं नाही आहे। परंतु राज्याची मोठी जबाबदारी असल्यामुळं आपण दादांचं भाषण मला ऐकलं, फक्त आठवड्याचं तुम्ही आता एकच दिवस तालुक्यामध्ये तुम्हाला थांबावं लागेल। मुख्यमंत्र्यांनी पण मला तेच सांगितलं किंवा मला तुम्ही बाबांनो मला एवढंच तुम्हाला सांगतो, नंदिकेश्वराच्या साक्षीनं सांगतो, आता एखाद्या कार्यक्रमात मी आलो काय न आलो काय, एखाद्या सुखात आलो काय न आलो काय, दुःखात आलो काय न आलो काय, तरी मला तुम्ही सर्वांनी समजून घ्या मी तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये, तुमच्या सुखामध्ये आहे, तुमच्या दुःखामध्ये आहे, तुमच्या कार्यामध्ये जेणेकरून येण्याचा प्रयत्न मी केलेला आहे असं समजून निश्चित प्रकारे तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या, सहकार्य करा। महाराष्ट्रामध्ये इतर तालुक्यामध्ये, इतर गावामध्ये जाण्यासाठी तुमचा पाठिंबा द्या, तुमचा आशीर्वाद तुम्ही द्या, हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना सांगतो। प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आपण 2,97,00,000 रुपये, 3 कोटी रुपये, किती 3 कोटी रुपये म्हणून बाकी एवढं मंजूर 3 कोटी रुपये केले। ह्याचा उद्देश काय आहे? यातनं एकच उद्देश आहे, आता डॉक्टर वगैरे आपण सगळी भरती करतो की माझ्या गरीब माणसाला आरोग्याचा फायदा झाला पाहिजे, त्याला कुठेतरी शासनाबद्दल, आपल्या माणसाबद्दल, त्या गरीब पैसे वाचून त्याचा आरोग्याचा कुठला एखादा आजार पडला तर त्याचा पैसा वाचून त्याला कुठं हे झालं नाही पाहिजे, त्याची गैरसोय झाली नाही पाहिजे, त्याला उपचार मिळाला पाहिजे। यासाठी बाबांनो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या रस्त्यासाठी 40 लाख नाही 50 लाख रुपये मंजूर केले। आपण तुम्हाला मी सांगतो, मी सांगायचं तात्पर्य मी असे अनेक, आता कसं असतं, आता इतकी कामं केलेत, माझे पत्रकार बांधव इथं हजर आहेत, 5 वर्ष रोज जरी उद्घाटन रोज करत बसतो, रोज 5 वर्षात, तरी तुम्हाला मी सांगतो कामं जास्त होतील। एवढी कामं या तालुक्याच्या जनतेसाठी कमी, आणि कामं केलेत म्हणजे मी काही कोणावरती उपकार केले नाहीत, आणि ज्या जनतेने माझ्यासारख्या सामान्य एका शेतकऱ्याच्या मुलाला एवढं मोठं पद एक प्रस्थापितांना डावलून मला जी संधी दिलेली आहे, जो माझ्यावरती विश्वास दिलेला आहे, याची मला जाण आहे रे बाबांनो।
शेवटी माणसंही आपली असतात. मोठी लोक येतील जातील, तुमच्याकडून काम करून घेतील, सुखामध्ये तुमच्या येतील, त्या दुःखामध्ये फक्त तुमचा मामा तुमच्यावर राहील, हे पण तुम्हाला सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगतो. माझ्या लाडक्या बहिणी आज इथं मला वाटतं कुठेतरी लाडक्या बहिणींना कुठेतरी जायचं दिसतंय. त्यामुळं लाडक्या बहिणी एकच विनंती करतो की आज तुम्ही म्हणसाल मामाचा हात चालला ना, आमच्याकडे मामाचं लक्षच नाही. लाडक्या बहिणींनो, तुमच्यामुळेच मी इथं बोलतोय एवढं.